सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रभाग क्रमांक 16 मधून उभी राहणार आहे। 2018 पासून पुढील 5 वर्ष नगरसेविका म्हणून या भागामध्ये मी काम केलं। पूर्णपणे या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधी हा शासनाकडून महापालिकेकडून आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेला आहे। विशेष करून जे कन्स्ट्रक्टिव्ह काम ज्याला म्हणतात ती कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। ही कामं करत असताना विशेष करून आपण एक मच्छी मार्केट बांधलेलं आहे, म्हणजे आता बांधकाम चालू आहे। जवळपास 8 कोटीचं हे मच्छी मार्केट आहे। त्याचबरोबर पुन्हा जवळपास 13.5 कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करत आहे। पश्चिम महाराष्ट्रातलं अत्यंत आधुनिक असं सुसज्ज मच्छी मार्केट, मटन मार्केट या ठिकाणी उभं राहण्याचा माझा संकल्प आहे। त्याचबरोबर या प्रभागामध्ये कित्येक वर्ष जे पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलल्या गेल्या नव्हत्या, की ज्या 70 ते 80 वर्ष जुन्या होत्या, गंजलेल्या होत्या आणि खराब होत्या, त्या बदलणं अत्यंत गरजेचं होतं। प्राधान्यानं निवडून आल्यानंतर ते काम मी हाती घेतलं आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला। सुरुवातीला आम्हाला महिलांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं, परंतु महापालिकेकडून चांगला निधी चांगला निधी मंजूर करून या प्रभागातील पाईपलाईन आपण बदललेले आहेत। त्याचप्रमाणे इथे एक डायग्नोस्टिक सेंटर आहे जवळच, की ज्या महापालिकेच्या दवाखान्याची स्थिती अत्यंत वाईट होती, खराब होती आणि त्या दवाखान्याला निधी मंजूर करून त्या दवाखान्याच्या ज्या काही सोयी आहेत ते लोकांकरिता सुसज्ज करण्यासाठी मी प्रयत्न केला। त्याचप्रमाणे म्हणजे जवळपास तुम्हाला सांगते की आमचा प्रभागच नाही तर गावभाग असू देत, दत्तनगर असू देत, या भागातील अनेक पेशंट या कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात येतात। तिथं येत असताना संपूर्ण इमारतीचं सुसज्जीकरण करून अत्यंत चांगली अशी इमारत मी तयार करून घेतलेली आहे। त्यामुळं आज महापालिकेचा हा दवाखाना खरोखर आपल्या प्रभागातील लोकांना एक वरदान ठरलेलं आहे। आज आपण बघतो की इमारतीचा मंदिराचा जीर्णोद्धार करायचा काम देखील मी हाती घेतलेला आहे। आपल्या प्रभागातील जितकी काही मंदिरं असतील ती मंदिरं सुधारण्यासाठी, चांगली सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला 100 फुटी भगवा ध्वज जो मी पाठपुरावा करून राम मंदिर चौकामध्ये लावलेला आहे। त्याचबरोबर विकासाची कामं तर अनेक केलेली आहेत, रस्ते, गटारी आणि इतर कामं तर केलेलीच आहेत।